बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का की रंगणार थेट राजकीय रणधुमाळी? राज्यातील राजकारणाला वेग आला आहे आणि प्रत्येक पक्षाची भूमिका आता महत्त्वाची ठरत आहे. चला जाणून घेऊया बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या घडामोडी. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच बारामती आणि राहुरी या विधानसभांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. बारामतीची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे, तर राहुरीची जागा भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी असे आवाहन केले आहे. मात्र त्यांनी स्पष्ट इशाराही दिलाय, जर विरोधकांनी निवडणूक लादली तर आम्ही पूर्ण ताकदीने रणांगणात उतरणार. दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर राहुरीत अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात, अजून निर्णय झालेला नाही, चर्चा करून अंतिम भूमिका ठरवू. अजून तो निर्णय झाला नाहीये, त्यामुळे आता कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेऊ. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय, आम्ही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. बारामतीच्या अशी काही विषयच नाहीये आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही. म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही. म्हणजेच बारामतीत बिनविरोध निवडणुकीची शक्यता वाढली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत म्हटलं, बिनविरोध निवडणूक म्हणत असाल तर विरोधी पक्षांचा सन्मान कुठे आहे? आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जाणार आहे. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्ष महाविकास आघाडीतले त्यांच्याशी त्यांची चर्चा होती. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे हे पहिलं. आणि जेव्हा तुम्ही विरोध म्हणता बिनविरोध, तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांचं काय याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. विरोधी पक्ष नेतेपद न देणं यासारखा मोठा नक्षलवाद नाही. आता मोठा प्रश्न असा, बारामतीत खरोखर बिनविरोध निवडणूक होणार का की शेवटच्या क्षणी रंगणार थेट राजकीय लढत? राज्यातील ही पोटनिवडणूक केवळ 2 जागांची नाही, तर ती आहे राजकीय ताकद, प्रतिष्ठा आणि रणनीतीची परीक्षा. आता सर्वांच्या नजरा विरोधकांच्या अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत.